श्री गुरुदेव दत्त. सटवाईची पूजा बाथरूममध्ये केली जाते. यानंतर एक रिकामा कागद व पेन या पूजेमध्ये ठेवला जातो. सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा करतात. बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते. सटवाई ही बाळाची भविष्य लिहिते असे जुने लोक म्हणतात. बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असेही म्हणतात. यामागील माहिती व पौराणिक कथा जाणून घेऊया. सटवाईची पूजा बाथरूममध्ये केली जाते. यानंतर एक रिकामा कागद व पेन या पूजेमध्ये ठेवला जातो. सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा करतात. बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. असे म्हणतात की या दिवशी सटवाई कोणत्याही रूपाने येऊन बाळाला कपाळावर भविष्य लिहिते. त्यासाठी एक कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात. याच वेळेस बाळाला लगाठीची रेषा आणली जाते. जेव्हा बाळ मधूनच झोपेत हसते तेव्हा लोक म्हणतात की सटवाई येऊन बाळाला हसवत आहे. सटवाई बद्दलची एक पौराणिक कथा आहे. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. तिने आईला याबाबत विचारलं तेव्हा तिने तो विषय टाळला. परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला. मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिले. तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे? सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल. हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते. तू दुसऱ्यांच्या भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे? सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल. हे ऐकल्यानंतर लग्न न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्र चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून येते. ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे संगोपन व पालन पोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तेथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमात प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते. परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते. ते कापड पाहिल्यानंतर आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते. थोडक्यात सटवाई सांगत असते भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे. बाळाला उदंड निरोगी आयुष्य लाभो, त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो आणि त्याच्या नशिबी एक सुखी समृद्ध आणि समाधानी दीर्घायुष्य येवो हीच सदिच्छा. श्री गुरुदेव दत्त. श्री शिवाय नमस्तुभ्यं.